दानाचे जे त्यांनी प्रकार सांगितले की कुठलं दान कशा प्रकारचं, कसं घेतल्यानंतर कसं, आणि ते जे त्यांचे प्रकार मला आवडले आणि आवडल्यानंतर मला चरित्रामधलं लोणारचं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं चरित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की राजा जेव्हा स्वामींच्या समोर मोहराची थैली रिकामी करतो आणि रिकामी थैली केल्यानंतर स्वामी त्या मातीकडे पाहतात आणि त्या मोहराकडे पाहतात. राजा फार चक्षु असतो. त्यानं त्या प्रधानाला म्हटलं की अरे यांना काय म्हणे, माती आणि द्रव्य सारखंच. फलटणकर बाबांनी जो विषय सांगितला की या मंदिराची निर्मिती करण्यासाठी कुणाला मागायचं नाही. सज्जन हो, कुठलीही गोष्ट आपण ज्याच्या विचारावरती चालतो त्या विचारावरती चालत असताना त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे आणि त्या विचारावरती जर आपला विश्वास असेल तर तुमच्या चालण्यामध्ये, तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्भयपणा येतो का. आणि हा निर्भयपणा आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती येण्यासाठी तुम्ही ज्याच्या विचारावरती ठाम आहात त्या विचारावरती पहिला तुमचा 100% विश्वास पाहिजे. तेव्हा तुम्ही हाती घेतलेल्या कार्यावरती आत्मविश्वास दाखवू शकता. त्यानंतरच्या वक्त्यांनी माझे स्नेही कंधारकर बाबा, आविराज बाबा, आजचे प्रमुख वक्ते बनसोड साहेब यांनी जो विषय चक्रपाणी बाबांच्या संदर्भामध्ये मांडला त्या झासोप आणि खराट्याचा त्यांनी थोडासा निष्कर्ष असा काढला. त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या शेजारी कळमकर बाबा बसलेले होते. कळमकर बाबाला मी म्हटलं चक्रपाणी बाबांच्या बाबतीमध्ये सुपाचं आणि खराट्याचं एवढं महत्व आपण आजच्या भाषेमध्ये, आजच्या लॉजिक मध्ये जर समजून सांगायचं म्हटलं तर कसं सांगू शकू. कळमकर बाबा मला म्हटले की मी त्यांना म्हटलं हेच माध्यम का. त्यांनी त्याचं उत्तर दिलं की बाबा अर्जुनाचं जसं गांडीव धनुष्य होतं, भीमाची जशी गदा होती, ज्याच्यावरती त्यांचा प्रचंड विश्वास होता की अर्जुनावर जर एखादा कोणी मार्मिक टिप्पणी केली तर अर्जुन म्हणायचा माझा गांडीव धनुष्यावरती एवढा विश्वास आहे की मी स्वर्ग मृत्यू पाताळ सुद्धा हादरू शकतो. एवढा अर्जुनाचा गांडीव धनुष्यावरती विश्वास होता. भीमाची गदा त्या भीमाचा त्या गदेवरती एवढा विश्वास होता की ते भीमानी जर गदा मारली तर तो ब्रह्मांडाला सुद्धा भूकंपाचे झटके देऊ शकत होता. एवढा विश्वास त्या भीमाचा गदेवरती होता. आणि मग कळमकर बाबाला मी म्हटलं की कळमकर बाबा चक्रपाणी महाराजानं सूप आणि खराटा हेच माध्यम का निवडलं. आणि त्यांनी त्या आयुधाचं जेव्हा मला अर्जुनाच्या भीमाच्या वगैरे वगैरे शस्त्रास्त्राची जेव्हा आठवण करून दिली, चक्रपाणी महाराजाचं ते एक शस्त्र होतं असं समजा. त्यांना मी म्हटलं की सूप हाणल्यानंतर मार्ग आणि खराटा हाणल्यानंतर विद्या हा काय प्रकार आहे. त्यांनी मला एक प्रश्न केला. ते म्हणे तुमच्याकडे फोन आहे का. मी म्हटलं आहे. कुठला फोन वापरता. मी म्हटलं कुठला म्हणजे. नाही स्मार्टफोन आहे का. मी म्हटलं आहे. आणि मग त्या स्मार्टफोन मध्ये जर समजा तुमच्याकडे स्मार्टफोन आहे 3G तर नाहीच आता 4G चालतो डाटा, 5G डाटा चालतो. जर समजा तुम्ही डाटा तुमच्या मोबाईल मध्ये ऑनच नाही केला तर तुम्ही त्या मोबाईलचा काय उपयोग करू शकता. उपयोग होतो म्हटलं परंतु मर्यादित. ते म्हणे काय उपयोग होईल. फार झालं तर मी फोन लावू शकतो, फोनवरती संपर्क करू शकतो. आणि मोबाईलचा डाटा जर तुम्ही ऑन केला तर काय करू शकतो. हे म्हणजे प्रत्यक्ष कुठेही पाहू शकतो. फार किचकट विषयामध्ये न घुसता तुम्हाला मी त्याचं असं सांगू शकतो
की सूप हाणल्यानंतर मार्ग प्रगटतो म्हणजे तुमच्या मोबाईलचा डाटा ऑन आहे, आणि खराटा हाणल्यानंतर 52 पुरुषाला ज्या विद्या दिल्या, स्थूळ म्हणजे मोठ्या धरून घ्या, त्या विद्या प्राप्त होतात. म्हणजे त्या स्थूळ विद्येचं कार्य मर्यादित आहे. तसं या मोबाईलच्या एक तुम्हाला त्याचं एक उदाहरण दिलं. अशा पद्धतीनं कळमकर बाबांनी मला तो विषय सांगितला. सज्जनो, आता मूळ हा झाला सभेचा विषय. मूळ मी माझ्या अनुभवाकडे येतो. 1981 पासून बदनापूर आश्रमामध्ये राहत असताना काही काळ चिंतनीजनक गुरुवर्य बाबाजींच्या सानिध्यामध्ये चिकलठाण्याला विद्यालयामध्ये होतो. आणि मग येण्या जाण्याच्या संपर्कामुळं या आश्रममध्ये हमेशा यायचो. त्याचं कारण हे असं होतं, माझे परमस्नेही ज्यांना आपण जिजा म्हणतो, माधव रजदा आणि फलटणकर बाबा यांच्याशी घनिष्ठता होत गेली. आणि मग त्या घनिष्ठतेचं रूपांतर पुढं एकमेकाचे मन मिळण्यामध्ये झालं. आणि जेव्हा बदनापूर आश्रमातून मी 2005 साली धाराशिव जिल्ह्यामध्ये राहण्यासाठी गेलो, एवढ्या मोठ्या साधू संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर मी निवडताना असं गाव निवडलं होतं, असा प्रदेश निवडला होता की तिथं कुठल्याही गोष्टीची उपलब्धता किंवा अनुकूलता नसताना तो भाग निवडला. त्या काळामध्ये कसा निवडला मलाही माहिती नव्हतं. मी 2005 साली जेव्हा त्या भागामध्ये राहायला गेलो, आणि राहायला गेल्यानंतर परिस्थितीची जाणीव अशी होत गेली की एवढ्या मोठ्या साधू संतांच्या समुद्रामध्ये राहिल्यानंतर एकट्याला राहणं फार कठीण वाटायला लागलं. आणि कठीण वाटल्यानंतर डोक्यामध्ये असा विचार यायचा, आपण एवढ्या मोठ्या साधू संतांच्या संपर्कामध्ये राहिलो, आणि संपर्कामध्ये राहिल्यानंतर असं एकट्यासारखं राहणं थोडंसं मनामध्ये असं थोडासा विचित्र मानसिकतेची चलबिल सुरू झाली. आणि पुन्हा कुठंतरी त्या धारेमध्ये प्रवाहित व्हावं हा एक शुद्ध हेतू घेऊन जेव्हा मी माझे परमस्नेही फलटणकर बाबा, माधव रजदा, चिंतनीजनक गुरुवर्य बाबा यांना मी माझा मनोगत व्यक्त बोलून दाखवलं. आणि मी त्यांना म्हटलं की बाबा, काही काळ तुमची सेवा करण्याचा मला योग जर तुम्ही दिला तर खूप चांगलं होईल. बाबांनी होकार दिला, फलटणकर बाबांनीही त्याला मान्यता दिली. आणि हे सर्व परिवार घेऊन ते भूम तालुक्यामध्ये सुकटा या ठिकाणी जवळजवळ 35-40 दिवस त्यांनी सेवा करण्याचा जो योग मला दिला, आणि माझं थोडंसं मन स्थिर झालं. परंतु सज्जन हो, त्या काळामध्ये कैवल्यवासी बाबा आणि त्यांच्याजवळ असलेला जो परिवार आहे, या परिवाराचा जेव्हा जवळून मला अनुभव आला, सज्जन व विनाकारण कधीच कोणाची स्तुती करत नाही. आज आपण आधुनिक सुख सुविधेच्या अनेक गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, परंतु त्या काळामध्ये नव्हत्या. आणि जेव्हा बाबांना आश्रम घेऊन त्या ठिकाणी मी बोलवल्यानंतर त्या ठिकाणी कैवल्यवासी बाबांची पट्टी सज्जन हो अक्षरशः आंब्याच्या झाडाखाली होती. परंतु तशाही परिस्थितीमध्ये त्या बाबांची ज्या मनावरची जी सात्विकता होती, त्यांच्या जवळचा जो भोळा बाबडा परिवार होता, त्यांच्या मागं पुढं देखभाल करणारे आताचे नवे फलटणकर बाबा, आपण ज्यांना जिजा म्हणतो,
यांच्या डोक्यामध्ये आधुनिक विचार जरी असले तरी त्यांच्या हृदयामध्ये त्या बाबांनी दिलेले संस्कार मी पाहिले. त्या भोळ्या बाबड्या परिवाराला सोबत घेऊन जाण्यामध्ये चालण्यामध्ये चक्रपाणी महाराजांचं सर्वांच्या नजरेतून सुटलेलं चरित्र मला आठवलं. चक्रपाणी महाराज फलटणवरून वाराणसीला जो जत्था जायचा म्हणजे पदयात्रा जायची, कुठला तरी महोत्सव असल्यानंतर, आज आपण जसं दिवाळी झाल्यानंतर पदयात्रा वगैरे आमची स्नेही आविराज बाबा काढतात, तसं त्या काळी तो पोहवा निघायचा, म्हणजे समुदाय निघायचा. आणि त्या समुदायासोबत कोणीतरी एक मोरका माणूस असायचा. तसा फलटणवरून ती वाराणसीला जाणारा जो पोहवा आहे, हा पोहवा त्या वाराणसीहून निघत असताना मग याला त्याला त्याला जसं आज आपण पदयात्रेचं नियोजन करतो तसं पदयात्रेचं त्या पोहव्याचं नियोजन त्या फलटणमध्ये चाललं असताना एक परिवार त्या पोहव्यामध्ये जाणार होता. सर्व तयारी झाली. जसं पदयात्रेला जाताना आपण अनेक वस्तूचा बॅटरी, छत्री, अमुक तमुक जे लागतं ते त्याही काळात घ्यावं लागत असेल. अशी तयारी करत असताना सर्व उद्या निघायची तारीख आली आणि तारीख आल्यानंतर ते जे जोडपं त्या पोव्यामध्ये जाणार होतं ते आजारी पडलं. मग आजारी पडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक अशी खंत राहायची की आता वाराणसीला आम्ही काही जाणार नाही, आम्हाला काही वाराणसी होणार नाही, तीर्थ होणार नाही, क्षेत्र होणार नाही. आणि मग ते थोडेसे मनामध्ये दुःख करायला लागले. पोवा तर निघून गेला आणि मग पोवा निघून गेल्यानंतर पौर्णिमेला जे काही पर्व त्या वाराणसीला असेल त्याच्या अगोदर 1-2 दिवस चक्रपाणी महाराज त्या दाम्पत्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की ते दाम्पत्य, ती बाई म्हणाली आम्हाला त्या पोव्यामध्ये जायचं होतं, वाराणसीला जायचं होतं, परंतु अचानक तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यामुळं आम्हाला काही जाता आलं नाही. चक्रपाणी महाराज म्हटले मीच घेऊन जातो तुम्हाला. ते म्हटले आता 2 दिवसावरती पौर्णिमा आली आणि तुम्ही कसं, ते म्हणे जाऊ आपण. आणि मग त्या पौर्णिमेच्या दिवशी त्या वाराणसीला चक्रपाणी प्रभू महाराजांना ते दोन्ही दाम्पत्य वाराणसीमध्ये नेलं, हाताला धरून नेलं. कसं नेलं, तो एक ईश्वर अवतार आहे. जसं तुम्हाला त्या मोबाईलचं उदाहरण दिलं, नेट ऑन केलेला असेल, विषय भेटला. त्या वाराणसीला पोहोचल्यानंतर चक्रपाणी महाराजांचे आई वडील वगैरे अगोदरच तिथं पोहोचलेले होते. गावातील त्यांची त्या पदयात्रेतली सर्व मंडळी त्या वाराणसीला होती. आणि मग हे दाम्पत्य पदयात्रेत त्यांच्या दिसलं नाही. अचानक त्यांना तिथं दिसलं. अरे ते म्हणे तुम्ही कधी निघाले? ते म्हणे आम्ही सकाळीच निघालो. आणि मग सकाळी निघाले की आज इथं कसं काय पोहोचले? ते म्हणे आमच्या चक्रपाणी बाबासोबत आलो. आणि मग त्यांची सर्व त्या फलटण मधले जे काही यात्रेकर होते त्या सर्वांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर ही चर्चा चक्रपाणी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन त्यांच्या आई वडिलाला दिलं नाही, त्यांच्या गावामधले वगैरे जे होते त्यांना सगळ्याला दर्शन दिलं. आणि मग तिथून त्या दिवशीचा पौर्णिमेचं पर्व संपलं. पाठ दिवशी त्यांच्या हाताला धरलं आणि फलटणला पोहोच केला. काही दिवसांनी जेव्हा पोवा आला तेव्हा त्या आई वडिलांसोबत गेलेल्या लोकांमध्ये चर्चा झाली. का हो म्हणे चक्रपाणी तर आम्हाला या ठिकाणी दिसले. ते म्हणे कसं शक्य, माझा मुलगा आहे, मी काढलेली रेग सुद्धा मोडत नाही. ते म्हणे या ठिकाणी होते म्हणे, ते आपल्या गावातले लोक होते, ते दोघाला घेऊन ते इथं आले. ते म्हणे शक्यच नाही. आणि मग जेव्हा ते फलटणला आले, फलटणला आल्यानंतर चक्रपाणी महाराजाचे आई वडील त्यांना त्या ठिकाणची क्षेमवार्ता सांगायला लागले. क्षेमवार्ता सांगितल्यानंतर हे काय हा नाही हो नाही काय नाही हो हो म्हणून फक्त आपलं ऐकून घेतलं. आणि मग ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलाच भाव दिसत नाही. असं म्हटल्यानंतर चक्रपाणी महाराजाचे वडील त्यांना म्हटले का हो तुम्ही वाराणसीला आले आणि आम्हाला भेटले कसे नाही? कारण त्यांच्या सोबतच्या लोकांना ते एवढे खात्री सांगायचे की माझा मुलगा मी काढलेली रेस सुद्धा ओलांडत नाही. मग चक्रपाणी महाराजाच्या त्या वडिलाला वाटलं की बाबा तुम्ही त्या ठिकाणी आले आणि मला कसं काय भेटले नाही? ते म्हणे कुठं आलो म्हणे आम्ही. आणि मग ते साक्षीदार बोलवले.
ज्यांनी पाहिलं ते बोलवले आणि मग साक्षीदारासोबत जेव्हा त्या चक्रपाणीला सांगितलं की तुम्ही तिथं त्या ठिकाणी होते, गावातले बोलवा. चक्रपाणी महाराज म्हणे गावातले बोलवा, मी इथंच होतो. मग गल्लीतले त्यांच्या जे काय जवळपास होते त्या लोकांना बोलवलं. त्यांना विचारलं का हो, म्हणे पौर्णिमेच्या दिवशी हे कुठं होते? हे इथंच होते, ते जोडपं इथंच होतं. असं आश्चर्य जेव्हा त्या चक्रपाणी महाराजांच्या वडिलांना झालं, त्यांना ते एक आश्चर्य वाटलं. आणि तेव्हापासून त्यांची विशिष्ट प्रकारची बुद्धी त्या चक्रपाणी अवतारावरती बसली. सज्जनो, एका माणसाने मला असाच प्रश्न केला, पहा, स्वानुभव तुम्हाला सांगतोय, मला काही एवढं विवेचन करायची काही गरज नव्हती, परंतु सभेचा नियम, हे काय बोलले ते काय बोलले सगळे छानच बोलले. बनसोड साहेबांनी प्रामाणिकपणे जे एक मुद्दा मांडला, सज्जनो, त्यांनी सांगितलं की मी 50 वर्षाचा झालो तरी माणूस होण्याचा प्रयत्न करतोय. हीच प्रामाणिकता तुमची फार मोठी तुमची पुंजी आहे. तेवढी प्रामाणिकता आपण प्रत्येकानं जरी ठेवली तरी आपण खऱ्या अर्थानं चक्रपाणी महाराजाचे पाईक झालो हे म्हणायला हरकत नाही. मला एक जणांनी प्रश्न विचारला की बापू म्हणे, बाहूरला श्री चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रय प्रभू पासून शक्तीचा स्वीकार केला, डरकाळी दिली, वाघ आला, वाघाचा पंजा त्यांच्या श्रीमुठावरती ठेवला, त्या दोघांचं संभाषण झालं. कसं संभाषण झालं? त्यांनी काय सांगितलं, यांनी काय ऐकलं? मी म्हटलं बाबा, इतक्या भानगडीमध्ये कशाला पडतो? अरे राजा, म्हणलं माणूस, माणसाची भाषा माणसाला कळा ना, तू इतक्या उचकुटीला हात घालायला जातो कशाला? म्हटलं. ते म्हणे कसं काय बापू म्हणे? त्याला म्हटलं, एक जसं कळमकर बाबांनी त्या इंग्लिश मीडियमचा विषय काढला, पा, इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला विद्यार्थी, त्याला मराठी शिकवली नाही. खेड्यामध्ये राहणारा, परंतु इंग्लिश माध्यमातून तो पुढे झाला, मोठा झाला, नोकरीला लागला. नोकरीला लागल्यानंतर त्याचं लग्नाचं वय झालं आणि लग्नाचं वय झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी लग्नाचा विषय काढला. बरं म्हणे, आता तू तर तू कमवता झाला म्हणे, तुला कुठल्या गोष्टीची कमी नाही, आता तुला लग्न करायला हरकत नाही. ते म्हणे काय हरकत नाही, तुम्ही मुलीची निवड करा, मी पसंत करतो. तुम्ही निवड करा, तुम्ही ज्याचे तुम्हाला जे पसंत आहे ते मी स्वीकार करेन. त्याचा एक उदाहरण येतो असा होता की आपण एवढं मोठं शिकलो, आपल्याला एवढं मोठं पॅकेज आहे, आपल्याला पैशाची गरज नाही. आजच्या लोकांप्रमाणे पत्नी ही कमवती पाहिजे, दोघं कमवते असले म्हणजे घरात कटकटीला वेळ कमी भेटतो, हा एक उद्देश असतो. तसं त्या मुलाचा उद्देश नव्हता. तो म्हणजे जेवढं मला भेटतंय तेवढं खर्च केलं तरी संपणार नाही, बायको कमवती कशाला पाहिजे, म्हणून त्याने एक खेड्यातली अशिक्षित मुलगी पसंत केली. पहा, रूपवान होती, सुंदर होती, सगळं होतं. त्या दोघांचं लग्न जाणं आले. लग्न झाल्यानंतर जेव्हा ते सासरी नांदायला गेली, याला आता खेड्यापाड्यातील लोकांना आपल्याला तर माहिती आहे, आपल्या भाज्या कशा असतात, झणझणीत असतात. फोडणी कशी असती? फोडणी जर खेड्यातल्या बाईनं दिली तर अख्ख्या गल्लीला ठसका लागतो, बरोबर आहे? तसलं ते सपक खाणं, वरण खाणं, तूप खाणं, भात खाणं, ते एक वेगळा विषय झाला. परंतु ही खेड्यातून गेलेली मुलगी तेव्हा शहरात गेली, तिच्या भाज्या गिज्या चांगल्या कडक व्हायच्या, त्याला काय ती सवय नव्हती. त्यानं 1-2 वेळेस सांगून पाहिलं की बाई इथं थोडंसं तिखट कमी टाकत जाते, म्हणे मला सवयच्या हाताने पडते तरी प्रयत्न करल. आणि मग एक दिवस असं ते दुपारी त्याला जेवायला वाढत होते, जेवता जेवता त्याला लागला ठसका. हिच्याकडून काही मीठ तिखट जास्त झाला असेल, त्याला लागला ठसका. आणि ठसका लागल्यानंतर एवढा ठसका लागला की त्याचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली. आणि मग तो ठसका लागल्यानंतर आपण काय करतो? वर बघ म्हणतो, पाणी पी म्हणतो, असंच म्हणतो ना. परंतु तो काय म्हणायचा, इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला, माध्यमामध्ये शिकलेला होता, त्याच्या तोंडामध्ये इंग्लिश शब्द यायचा. पहा, त्याची जीव जायची वेळ आली, पत्नी समोर बसलेली, तो वाटर 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 म्हणायचा, बर काय. आता त्या पत्नीला काही कळलंच नाही वाटर कशाला म्हणतात ते, तिला काही कळलंच नाही. ते तिच्याकडे बघत राहिले आणि तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर त्यानं तिच्या मित्रपरिवाराला किंवा गलीतले लोक गोळा होतातच. आणि मग गोळा झाल्यानंतर ते बेशुद्ध पडलेला ती पत्नी रडायला लागली. रडत असताना ते काय म्हणायचे, त्या मित्राने विचारलं, म्हणे काय झालं? म्हणे यांना ठसका आला, आणि ठसका आल्यानंतर हे वाटर 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 करून म्हणे बेशुद्ध पडले म्हणे. आणि मग ते म्हणे तुम्हाला कळलं नाही का? म्हणे. ते म्हणे काय? अहो म्हणे एवढा ठसका लागला, वाटर वाटर केलं म्हणे, त्यांना एक घोट पाणी सुद्धा मागता आलं नाही.
कळलं का तुम्हाला? तो वाटर वाटर म्हणायचा, हे म्हणायचे त्यांनी पाणी सुद्धा मागेलं नाही, बेशुद्ध पडले. सज्जनो, ही माणसातली भाषा जर आपल्याला कळाना, माणसाची भाषा माणसाला जर कळाना, तर श्री चक्रपाणी प्रभू महाराजानं दत्तात्रय प्रभू कडून घेतलेला शक्ती स्वीकार, ही त्यांची भाषा आहे, तो ईश्वरित्व आहे. ते काय करू शकत नाहीत. आज आपण पाहतो टीव्हीच्या माध्यमातून म्हणा, हे सोशल मीडिया किंवा आज एवढा मोठा त्याचा हे झालेलं आहे, तुम्हाला काही घरी बसल्या बसल्या जादूगार पाहायला भेटतात, काही पाहायला भेटतात. डोळ्यामध्ये एवढी धूळ फेकल्या जाते की समोरचा जादूगार तो काय हात चलाकी करतो हे आपल्या लक्षात येत नाही. मग एवढा मोठा परमेश्वर आहे, तो सगळ्या सृष्टीचा मालक आहे, त्याला हे असे चमत्कार वगैरे करायला काही अडचण आहे का? चरित्रामध्ये त्या कळमकर बाबांनी विषय मांडला पा की ते कुत्र सडलेलं होतं, परंतु वैनेश्वर पाठामध्ये बी ते चरित्र वाचत असताना श्री चक्रपाणी महाराज 7, 7.5, 8 तास ते गोमतीमध्ये द्वारावतीचे ते गल्ली गौदरे गळे बोल झाडायचे आणि तो कचरा गोमतीमध्ये नेऊन टाकायचे. आणि तो टाकल्यानंतर त्यांना जर समजा शीन आला तर ते कुठेतरी गल्लीत एखाद्या भिंतीला टेकून बसायचे आणि मा मा म्हणायचे. अशा प्रकारचे 2 चरित्र आहेत पहा.